लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते की भगवान शिवांचा ना आदी आहे ना अंत आहे. म्हणजेच भगवान शिवांचा जन्म झालेला नाही आणि त्यांचा कधी मृत्यूही होणार नाही. पण खरंच हे पूर्ण सत्य आहे का? कारण विष्णू पुराणामध्ये आणि शिवपुराणामध्ये भगवान शिवांच्या उत्पत्तीबद्दल काही वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. एवढंच नाही तर श्रीमद देवी महापुराणामध्ये तर शिवजींच्या आई वडिलांचा उल्लेख मिळतो. मग प्रश्न असा आहे की शिवजींचे आई वडील नेमके कोण? काही लोकांचं म्हणणं असं असते की ब्रह्मदेव हेच शिवजींचे वडील आहेत. कारण विष्णू पुराणामध्ये एका कथेत शिवजींचं एकमेव बालरूप म्हणजे रुद्र आणि रुद्राचे पिता स्वतः ब्रह्मदेव असल्याचं सांगितलं जातं. पण खरंच काय आहे? आणि संपूर्ण जगाला ज्ञान देणाऱ्या शिवजींनी स्वतः हे ज्ञान कुणाकडून घेतलं? तर चला मग जाणून घेऊया शिवजींच्या जन्माचं हे रहस्य नेमकं काय आहे. पण त्याआधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. हर हर महादेव. आणि शिवपुराणानुसार भगवान शिव हे अजन्म आहेत. म्हणजे त्यांचा जन्म झालेला नाही. त्यांना स्वयंभू म्हणलं जातं, म्हणजे स्वतःहून प्रगट झालेले. मग याचा अर्थ असा होतो का की शिवजींना ना आई आहे ना वडील? पण इथेच गोष्ट थोडी वेगळी होते. कारण विष्णू पुराणात याबद्दल एक वेगळीच कथा सांगितली जाते. या कथेनुसार भगवान विष्णूंच्या नाभीतून निघालेल्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाच्या कपाळातून निघालेल्या तेजातून शिवजींची उत्पत्ती झाली. कदाचित याच कारणामुळे शिवजींना अनेकदा ध्यान मुद्रेत दाखवलं जातं. पण गंमत अशी आहे की शिवपुराणाच्या याच्या अगदी उलट कथा सांगितली आहे. शिवपुराणानुसार एकदा भगवान शिव आपल्या गुडघ्यांना चोळत होते आणि त्यांच्या गुडघ्यावरील मळातून श्रीहरी विष्णूची उत्पत्ती झाली. आता इथे प्रश्न निर्माण होतो, एकाच गोष्टीबद्दल दोन पुराणामध्ये एवढा मोठा फरक का? एका कथेत शिवजींची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाल्याचं सांगितलं जातं आणि दुसरी कथेत विष्णू उत्पत्ती शिवजींपासून झाल्याचं सांगितलं आहे. मग नेमकं खरं काय आहे हे समजून घेण्याआधी आणखीन एक प्रसिद्ध कथा समजून घेऊ. आणि याच कथेमुळे भगवान शिवांना आदी अनादी म्हटलं जातं. म्हणजेच याची सुरुवातही नाही आणि अंतही नाही. एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये खूप वाद सुरू झाला. दोघांमध्ये प्रश्न होता की या दोघांपैकी श्रेष्ठ कोण? ब्रह्मदेवाने आपल्या सृष्टीची निर्मिती केल्याचा अभिमान होता, तर भगवान विष्णूंना संपूर्ण जगाचा पालनकर्ता असल्याचा अभिमान होता. हा वाद हळूहळू वाढत गेला आणि तेवढ्यात अचानक त्यांच्या समोर एक प्रचंड मोठा अग्निस्तंभ उभा राहिला. त्या स्तंभातून एक आवाज आला, जो या स्तंभाचा शेवट शोधून काढेल तोच सर्वश्रेष्ठ मानला जाईल. हे ऐकल्यानंतर दोघांनीही त्या स्तंभाचा शेवट शोधण्याचं ठरवलं. ब्रह्मदेवाने हंसाचं रूप घेतला आणि त्या स्तंभाचा वरचा भाग शोधण्यासाठी ते वर उडाले. तर भगवान विष्णू वराहाचं रूप घेऊन त्या स्तंभाचा खालचा भाग शोधण्यासाठी ते खाली गेले. दोघांनी हजारो वर्ष शोध घेतला, पण एवढा शोध घेऊनही त्या स्तंभाचा त्यांना शेवट सापडला नाही. शेवटी दोघेही थकून परत आले आणि त्याच वेळी त्या स्तंभातून भगवान शिव प्रगट झाले. हीच कथा सांगते की भगवान शिवांना ना सुरुवात आहे ना शेवट. पण मित्रांनो, या कथेत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णू थकून परत आले होते तेव्हा शिवजी त्यांच्यासमोर प्रगट झाले. तेव्हा शिवजींनी दोघांना विचारलं, तुम्हाला या स्तंभाचा शेवट सापडला का? भगवान विष्णू प्रामाणिकपणे सांगतात, मी याचा शेवट शोधण्यात असफल ठरलो. पण ब्रह्मदेवाने मात्र खोटं सांगितलं की हो, मला याचा शेवट सापडला. हे ऐकताच भगवान शिव प्रचंड क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना शाप दिला, आजपासून पृथ्वीवरती तुझी पूजा केली जाणार नाही. आणि कदाचितच याच कारणामुळे आजही ब्रह्मदेवाची फार कमी मंदिरे आहेत आणि त्यांची पूजा देखील इतर देवांच्या तुलनेत फार कमी केली जाते. असं पाहिलं तर ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही यामागे आणखीन एक कथा आहे. ती भगवान ब्रह्मदेव आणि त्यांच्या कन्येशी संबंधित आहे.
पण त्याबद्दल आपण कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलू. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की शिवजींना ब्रह्मदेवाचं पुत्र का म्हटलं जातं आणि त्यामागचं खरं कारण काय आहे. चला तीही कथा समजून घेऊया. विष्णू पुराणानुसार सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात संपूर्ण ब्रह्मांड पाण्याने व्यापलेले होतं. ना देव होते, ना दानव, ना कोणते जीवजंतू. त्यावेळी फक्त भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर विश्रांती घेत होते आणि त्यांच्या नाभीतून निघालेल्या कमळातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. यानंतर ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू सृष्टीची निर्मिती कशी करायची याबद्दल चर्चा करू लागले. तेवढ्यातच तिथे भगवान शिव प्रगट झाले आणि शिवजींना पाहून ब्रह्मदेवनी त्यांना ओळखण्यास नाकारलं. हे पाहून शिवजी नाराज झाले आणि तिथून निघून गेले. त्यानंतर भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना दिव्य दृष्टी दिली आणि तेव्हा ब्रह्मदेवांना आपली चूक समजली. ब्रह्मदेवांनी शिवजींची माफी मागितली आणि त्यांच्याकडे एक वरदान मागितलं. त्यांनी म्हटलं, तुम्ही माझ्या पुत्राच्या रूपामध्ये जन्म घ्यावा. शिवजींनी ब्रह्मदेवांची प्रार्थना स्वीकारली आणि त्यांना आशीर्वाद दिला की मी तुझ्या पुत्राच्या रूपात जन्म घे. हजारो वर्षे निघून गेली. यानंतर ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली आणि त्यांना एक बालकाची गरज भासली. तेव्हा त्यांना शिवजींनी दिलेल्या वरदानाची आठवण झाली. ब्रह्मदेवांनी कठोर तपस्या केली आणि त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शिव एका लहान मुलाच्या रूपात त्यांच्या मांडीवरती प्रगट झाले. तुम्हाला माहिती आहे का, हे भगवान शिवाचं रूप एकमेव बालरूप मानलं जातं. शिवजी बालरूपात प्रगट झाले पण ते जोरजोरात ओरडू लागले. ब्रह्मदेवाने त्यांना विचारलं, तू का रडतोस? तेव्हा त्या लहान शिवाने अगदी निरागसपणे सांगितलं की माझं काहीच नाव नाही म्हणून मी रडतोय. तेव्हा ब्रह्मदेवानी त्यांना नाव दिलं रुद्र. रुद्र म्हणजे रडणारा. पण एवढं नाव देऊनही शिवजी शांत झाले नाही, कारण त्यांना हे नाव आवडलंच नाही. मग ब्रह्मदेवानी त्यांना दुसरं नाव दिलं सर्व म्हणजे, पण शिवजींना हे नावही आवडलं नाही. यानंतर ब्रह्मदेवानी त्यांना आणखीन अनेक नावं दिली. भव, उग्र, भीम, पशुपती, ईशान, महादेव आणि अशाच प्रकारे ब्रह्मदेवांनी शिवजींना एकूण 108 नावं दिली. असं मानलं जातं की ही सर्व नावं पृथ्वीवरतीच लिहिली गेली. पण मित्रांनो, शिवजींच्या जन्माची ही कथा ऐकल्यानंतर एक मोठा प्रश्न अजून बाकी आहे. शिवजींचे खरे आईवडील नेमके कोण? खरंच ब्रह्मदेव त्यांचे वडील होते का? या सगळ्यांच्या पलीकडे अजून एक वेगळीच कथा आहे. आता आपण जाणून घेणार आहोत शिवजींच्या जन्माचं खरं रहस्य. पण त्याआधी एक छोटीशी विनंती आहे की तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि इतर शिवभक्तांना नक्कीच शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा. आता इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न येतो, कारण श्रीमद देवी भागवत महापुराणामध्ये शिवजींच्या मातापित्याबद्दल आणि त्यांच्या जन्माबद्दल एक वेगळीच माहिती मिळते. एवढंच नाही तर या कथेमध्ये त्रिदेव म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव यांच्या उत्पत्तीबद्दल सांगितलं जातं. पण त्याआधी एक गोष्ट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा शिव म्हणतो तेव्हा निराकार ईश्वराचा उल्लेख केला जातो. जेव्हा सदाशिव म्हणतो तेव्हा त्या परमेश्वराच्या महान रूपाबद्दल बोललं जातं. तर शंकर किंवा महेश म्हणलं की सती किंवा पार्वतीचे पती असलेले महादेवाचा उल्लेख होतो. पण अनेक भक्तांना या नावामधला हा फरक माहिती नसतो, त्यामुळे ते सगळ्यांना एकच मानतात. आता श्रीमद देवी महापुराणामध्ये सांगितलं कथा, तर एकदा नारद मुनी आपल्या वडिलांना म्हणजे ब्रह्मदेवांना विचारतात, या सृष्टीची सुरुवात नेमकी कुणी केली? आणि भगवान शिव, भगवान विष्णू आणि तुमचे आई वडील हे कोण आहेत? यावर ब्रह्मदेवाने सांगितलं की प्रकृती रूप आई दुर्गा आणि काल्परूप सदाशिव हे आमचे माता पिता आहेत आणि यांच्या दोघांनी त्रिदेवांची निर्मिती केली. शिवपुराणातही असं सांगितलं आहे की काल सदाशिव आणि
पराशक्ती अंबिका हे शिवजींचे मातापिता आहेत. आणि या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे तर काल सदाशिव, कारण त्यांनी पराशक्ती अंबिकेची निर्मिती केली. अंबिकेला 8 पूजा होत्या आणि त्याच शक्तीला पुढे प्रकृतीच्या रूपात दुर्गा भवानी म्हणून ओळखलं गेलं. आता ही गोष्ट अगदी सुरुवातीच्या काळातली आहे, जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हतं. ना आकाश, ना पृथ्वी, ना जीवसृष्टी. त्यावेळी फक्त एकच शक्ती अस्तित्वात होती, ती म्हणजे कालरूप सदाशिव. त्यांनाच आदी परमेश्वर मानलं जातं आणि त्यांच्यामध्ये शक्तिरूपात दुर्गाही विद्यमान होते. हे दोघं काशीच्या आनंदवनात एकत्र विहार करत होते. एकदा त्यांच्या मनात विचार आला की आता ब्रह्मांडात आणखी जीवांची निर्मिती झाली पाहिजे, सृष्टीचा विस्तार झाला पाहिजे. पण त्यासाठी अशा एका पुरुषाची गरज होती जो हे पुढे या सृष्टीची जबाबदारी सांभाळू शकेल. कारण सदाशिव आणि दुर्गेला स्वतः निर्वाणाच्या अवस्थेत म्हणजे मोक्ष आणि ध्यानामध्ये लीन व्हायचं होतं. म्हणून सदाशिवांनी आपल्या डाव्या अंगातून भगवान विष्णूंना प्रगट केलं, म्हणजे त्यांच्या शरीराचा एका भागातून विष्णूची उत्पत्ती झाली. यानंतर सदाशिवांची आणि दुर्गेने आणि एका सृष्टीच्या निर्मिती करण्यासाठी एक विचार केला आणि यावेळी निर्माण झाले ब्रह्मदेव. म्हणजे सदाशिवांनी आपल्या उजव्या अंगातून ब्रह्मदेवांना प्रकट केलं आणि त्यांना लगेच विष्णूच्या नाभीतून निघालेल्या कमळावरती बसवलं. तेच कमळ पुढं ब्रह्मदेवाचं आसन बनलं. यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली. पण एक वेळ अशी आली की ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात वाद सुरू झाला. वाद कशावरून? या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण सर्वात मोठं? दोघांचा वाद वाढतच गेला आणि तेवढ्यातच अचानक त्यांच्यामध्ये एक प्रचंड मोठा प्रकाशस्तंभ प्रकट झाला. याची कथा आपण आधीच पाहिली आहे. त्या प्रकाशस्तंभातून एक दिव्य आवाज आला. तो आवाज स्वतः ज्योतिर्लिंग रूप कालाचा होता. त्यांनी ब्रह्मदेव आणि विष्णूंना सांगितलं होतं, तुम्ही दोघांनी खूप तपस्या केली आहे आणि त्याच तपस्येमुळे तुम्हाला माझ्याकडून 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. पहिली जबाबदारी म्हणजे सृष्टी निर्माण करणं, म्हणजे जन्म देणं, हे काम ब्रह्मदेवाचं. आणि दुसरी जबाबदारी म्हणजे सृष्टीचं पालन करणं, हे काम भगवान विष्णूंचं. शिवजी म्हणाले, माझं आणखीन एक रूप आहे, रुद्र. सृष्टीचा संहार करण्यासाठी मी एक रुद्र रूप धारण केलं आहे. पण काल सदाशिव एक गोष्ट स्पष्ट केली. एक अशी गोष्ट आहे जी दुसरं कोणीही करू शकत नाही आणि ती म्हणजे कृपा करणं. ही शक्ती फक्त सदाशिवांकडेच आहे. यानंतर सदाशिवांनी सांगितलं, रुद्र माझ्यासारखाच आहे, माझ्यासारखंच वस्त्र परिधान करतो, माझ्यासारखंच वाहन स्वार होतो आणि माझ्यासारखीच अस्त्रशस्त्र धारण करतो. त्याचं रूप, त्याचं वाहन आणि त्याचं कार्य हे सगळं माझ्यासारखंच आहे. म्हणजे या कथेनुसार संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती सदाशिव आणि शक्तीच्या रूपातील दुर्गा यांच्यापासूनच झाली आहे. ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि महेश हे सगळे त्यांच्या वेगवेगळ्या अंशामधून प्रगट झाले आणि प्रत्येकाला सृष्टी चालवण्यासाठी वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली. पण मित्रांनो, शिवजींची कथा इथेच संपत नाही. याच विषयावर अजून एक अशी कथा आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एकदा काही ऋषी मुनींच्या मनात प्रश्न निर्माण झाला, भगवान शंकरांचे वडील नेमकं कोण? शेवटी त्यांनी हा प्रश्न थेट भगवान शिवजींनाच केला. ते म्हणाले, हे महादेव, तुम्ही संपूर्ण सृष्टीचे जन्मदाता आहात, पण तुमचा जन्मदाता कोण? तुमचे आई वडील जन्मदाता कोण है? यावर भगवान शिवांनी उत्तर दिलं, माझे जन्मदाता भगवान ब्रह्मदेव आहेत. म्हणजेच भगवान शिवांनी उत्तर दिलं, माझे जन्मदाता भगवान ब्रह्मदेव आहेत. म्हणजेच या कथेनुसार सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवांनी शिवांना जन्म दिला. पण ऋषी मुनींचा पुढचा प्रश्न त्याहूनही विचित्र होता. ते म्हणाले, जर ब्रह्मदेव तुमचे वडील आहेत तर तुमचे आजोबा कोण? शिवजींनी उत्तर दिलं, या सृष्टीचं पालन करणारे भगवान श्री विष्णू हेच माझे आजोबा आहेत. आता ऋषीमुनी अजूनच गोंधळून गेले. ते पुन्हा विचारतात, जर ब्रह्मदेव तुमचे वडील आहेत आणि विष्णू तुमचे आजोबा आहेत तर तुमचे
पंजोबा कोण? यावर भगवान शिव फक्त हसले आणि म्हणाले, स्वतः भगवान शिव. हे ऐकल्यानंतर त्या ऋषी मुनीला या लीलेचा अर्थ समजला. त्यांना जाणवलं की शिवांपेक्षा मोठं कोणीही नाही आणि भविष्यात कोणी असणारही नाही. पण मित्रांनो, शिवजीबद्दल अशा अनेक रहस्य आहेत ज्यांचा उल्लेख अजूनही झालेला नाही. उदाहरणार्थ शिवजींच्या आपल्या अंगावरती गंगा, चंद्रमा, वासुकी नाग, त्रिशूळ, डमरूल आणि भस्म यासारख्या अनेक गोष्टी धारण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या गोष्टी त्यांना कुठून मिळाल्या? आणि सर्वात मोठा प्रश्न, नंदीचं शिवजीसोबत नेमकं नातं काय आहे? यामागे ही एक अतिशय रंजक कथा आहे. तुम्हाला या सगळ्या रहस्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यावर आपण एक वेगळाच व्हिडिओ करू शकतो. आणि या संपूर्ण कथेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, शिव ही आदी आहेत, अनादी आहेत, तेच सुरुवात आहेत आणि तेच अंत आहेत. सृष्टी निर्माण होण्याआधीही ते होते आणि सृष्टी विनाश झाल्यानंतरही तेच राहतील. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच श्रावणमध्ये शिवभक्त या व्हिडिओला पाहून काही शिकता आलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव नक्कीच लिहा, कारण श्रावण चालू आहे. अशाच रहस्यमय आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी पांडुरंग कारगोडे या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची कथा कदाचित तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तर भावांनो, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. जय हिंद.